एका पांढऱ्या कागदावर हे शब्द लिहा आणि खाटू श्याम बाबाचा प्रभावी उपाय करूनच बघा. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक आर्थिक अडचणी, कर्ज, व्यवसायातील तोटा, नोकरीतील अडथळे किंवा घरातील सततची अशांती ह्यामुळे त्रस्त असतात. कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही, कामे अडकून राहतात आणि मन निराश होतं. अशा वेळी श्रद्धा आणि विश्वासाने केलेला एक छोटासा उपाय जीवनात मोठा बदल घडवू शकतो. खाटू श्याम बाबा हे कलियुगातील जागृत देव मानले जातात. मनापासून केलेली त्यांची उपासना कधीच निष्फळ जात नाही, असे भक्तांचे खूप अनुभव सांगतात. हा उपाय अतिशय सोपा असून कोणत्याही व्यक्तीला करता येण्यासारखा आहे. यासाठी ना मोठा खर्च लागतो ना कठीण विधी. उपायासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहेत. एक स्वच्छ पांढरा कागद, निळा किंवा काळा पेन घ्या. मनातील श्रद्धा आणि विश्वास पांढऱ्या कागदावर लिहायचे शब्द. पांढऱ्या कागदावर स्वच्छ अक्षरावर हे खालील मंत्र लिहा. ओम श्री खाटू श्यामाय नमः हा मंत्र कागदावर 11 वेळा लिहायचा आहे. लिहिताना मन शांत ठेवा. कोणताही नकारात्मक विचार मनात आणू नका. प्रत्येक ओळ लिहिताना मनात फक्त एकच भावना ठेवा, श्याम बाबा, माझ्या जीवनातील अडचणी दूर करा. उपाय कसा करायचा आहे? हा उपाय मंगळवार किंवा गुरुवार किंवा एकादशीच्या दिवशी केल्यास अधिक प्रभावी मानला जातो. सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. देवासमोर किंवा शांत ठिकाणी बसून हा मंत्र लिहा. कागद लिहून झाल्यावर तो देवघरात पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. कागद फाटू देऊ नका आणि कुणालाही दाखवू नका. हा उपाय करताना 7 दिवस संयम ठेवा आणि नकारात्मक बोलणे टाळा. हा उपाय केल्याने मनाला शांती मिळते, आर्थिक अडचणींमध्ये हळूहळू सुधारणा दिसू लागते, अडकलेली कामे मार्गी लागतात, व्यवसाय, नोकरी किंवा पैशाच्या बाबतीत येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते, घरातील वातावरण सकारात्मक होते आणि आत्मविश्वास वाढतो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की हा उपाय केल्यानंतर अचानक मदतीचे मार्ग खुले होतात, योग्य लोकांची भेट होते आणि परिस्थिती बदलू लागते. हा उपाय म्हणजे चमत्कारी हमी नाही, तर श्रद्धेचा मार्ग आहे. उपाय करताना श्याम बाबावर पूर्ण विश्वास ठेवा. सोबतच प्रामाणिक मेहनत, योग्य निर्णय आणि चांगल्या सवयी ठेवणे तितकेच आवश्यक आहे. श्रद्धा आणि कर्म एकत्र असतील तरच खरा बदल घडतो. खाटू श्याम बाबाचा हा साधा पण प्रभावी उपाय अनेकांच्या जीवनात यशाचा प्रकाश घेऊन आला आहे. पांढऱ्या कागदावर लिहिलेले हे शब्द म्हणजे फक्त मंत्र नाही, तर भक्ती, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. जर तुम्ही मनापासून हा उपाय केला तर श्याम बाबा नक्कीच तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतील. हारे का सहारा श्याम हमारा. श्याम बाबावर विश्वास ठेवा आणि संयमाने पुढे चला. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम. हारे का सहारा हमारा बाबा. धन्यवाद.